नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 125, 4 मे. प्रज्ञानम ब्रह्म. ऐत्तरीय उपनिषदामध्ये या महावाक्याकडे एक सिद्धांत म्हणून पाहता येते. स्वाध्याय किती सूक्ष्म असू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. ऋग्वेदातील ऐत्तरेय आरण्यकातील अंतिम भाग म्हणजेच हे उपनिषद. ऐत्तर किंवा महिदास असा ह्या उपनिषदाचा हा कर्ता आहे. आई इतरा असं तिचं नाव असतं. इतरा म्हणजे ही जी लग्नाशिवाय म्हणा किंवा अन्य काही कारणामुळे तिचं नाव इतरा असं पडलेलं असतं आणि तिचा हा मुलगा म्हणून हा ऐत्तर. त्याच्याशिवाय एकदा वडिलांशी जे काही तथाकथित वडील असतात त्यांच्याशी वाद होतो. तो घर सोडून जातो आणि तो जंगलात गेल्यावर पृथ्वीची आराधना करतो आणि तिचा दास स्वतःला म्हणतो, म्हणून तो महिदास अशी त्याची ती नावं आहेत. तिच्याच कृपाशीर्वादाने त्याने ब्राह्मण आणि आरण्यक ग्रंथरचना केल्या. स्वतःला तो पृथ्वीचा दासच सदैव म्हणून घ्यायचा. 116 वर्ष उत्तम आयुष्य तो जगला. पण प्रज्ञानम ब्रह्म हे त्याच्या उपनिषदाचे महावाक्य आहे. सर्वत्र काठोकाठ ज्ञान भरलेलं आहे, व्यापून राहिलेलं आहे. मन व बुद्धी सूक्ष्मपणे जाणीवेच्या पातळीवर कार्य करत वैश्विक चैतन्य शक्तीशी अविरत जोडली राहणे हे त्याच्या अनुभूतीचे प्रधान साधन आहे. अत्याधुनिक अशा मेडिकल सायन्सच्या 4 पावले पुढे सूक्ष्म शरीर विज्ञान ऐत्तरेयाने हजारो वर्षापूर्वी मांडले आहे. गर्भधारणा आणि देहाच्या उत्पत्तीपासून संवर्धनापर्यंत सर्व विषय अतिशय संवेदनशीलतेने त्याने हाताळले आहेत. म्हणजे गर्भ कसा कसा मोठा होतो ह्याचे एक एक दिवसांनी हे सगळं त्यांनी त्या उपनिषदात सांगितलं आहे. आपण एरवी कोणतीच गोष्ट बाहेरून देहात स्वीकारत नसतो. अगदी पापणीचा एखादा केस डोळ्यात गेला तरी तो निघेपर्यंत चैन नसते. अन्न पाणी खाताना जर समजा स्वाभाविकपणे एखादा चुकून घास अन्न नलिकेच्या ऐवजी श्वासनलिकेत गेला तर ठसका लागतो. त्याचबरोबर एखादा भातातून गारेचा खडा गेला, केस गेला तर तो आपण पटकन थुंकतो. म्हणजे अवयवसुद्धा त्यांचे नियतकर्म करत असताना चुकीचा पदार्थ धुडकावून देतात. हे ज्ञान ते बाळगून असतात. म्हणजे त्यानुसार प्रसंगाप्रसंगाने ते उपयोगातही आणतात. अगदी म्हणजे ह्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी विस्तृत वर्णन त्यात केलेलं आहे. मग अशा वेळेत तो म्हणतो की अशा स्त्री गर्भ पुरुषाचे वीर्य स्वीकारतो आणि तो वाढवतो. हे वैज्ञानिक भूमिकेतून ह्या विषयाचा परिपूर्ण उहापोहा ऐत्तरेयाने अतिशय छान केलेला आहे. मुखात अग्नी, मुखात जीवाच्या मुखामध्ये अग्नी वास करतो, नाकामध्ये वायू वास करतो. यांची अधिष्ठाने देवता तेथे आहेत. हे त्याने गर्भातही असतात. त्या म्हणजे किती सूक्ष्म त्याचा अभ्यास आहे. शास्त्रीय मोजपट्ट्या आता सरसावून बसल्यानंतर शास्त्रज्ञांच्या कसोट्यात पण हे श्लोक संशोधन फक्त सत्य म्हणून स्वीकारले जाते. तेव्हा तोंडात बोट घालतो. ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आपण तोंडात बोट घालून बसतो. कारण त्यातच पुढे त्यांनी काय सांगितलं होतं की सांगितलेलं आहे म्हणजे श्रवणेंद्रिय हे कानात जाऊन बसले हे त्यांनी नमूद केले. म्हणजे कशात ते श्रवणेंद्रिय नाही, दिशा हे श्रवणेंद्रिय कानात जाऊन बसल्या. आता दिशांचा आणि कानांचा काय संबंध आपल्याला हेच बिलकुल म्हणजे ऐत्तरेयाने सांगितलं आपण नुसतं वाचलं असतं. पण आधुनिक विज्ञानाने 1925 साली असे समजले की दिशा कळण्याचे साधन कानात असते. मॅकनली ह्या शास्त्रज्ञाने 25 साली आपल्या शोध प्रबंधात हे नमूद केलं आहे की लॅबिरिंथ हे दिशादर्शनाचे साधन कानात असते. म्हणजे पाश्चिमात्य देश 1925 सालापर्यंत अज्ञानी होते की जे हजारो वर्षापूर्वी आपल्या ऐत्तरेयाने सांगितले. आपली बौद्धिक कुवत केवढी प्रचंड होती, सेन्सिटिव्हिटी अफाट होती, जबरदस्त ज्ञानपिपासा होती. नेमकेपणाने सिद्धांत मांडून तो तेवढ्याच सक्षमपणे पटवून देण्याची प्रचंड धाटणी होती आणि हे समजून घेणारा वर्ग पण तेवढ्या मोठ्या संख्येने होता. धन, प्रयोगशाळा ह्या सर्व गोष्टीची कमतरता असे हे नक्की,
पण 100% सत्य हेच विज्ञानाला ठाम मानावं लागलं की त्यांनी जे काही मांडलेले सिद्धांत आहेत हे 100% खरे आहेत. आपल्याला ही फार अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट वाटते. धन्य ज्ञान आणि धन्य विज्ञान. नमस्कार.